ज्या वेळेला कटडे काढली दुकानाला फुलली तेव्हा दुकानं घालून तिथून त्या कटडे तिथून लाईन गेलेली आहे. ग्रामपंचायतची पिण्याच्या पाईप लाईन गेलेली आहे, इकडनं विद्युत लाईन गेलेली आहे आणि मध्ये मोठी गटर लाईन आहे. आता हे लोक याच्यावर परत भरावा टाकतायत. समजा उद्या जर काही प्रॉब्लेम झालाच तर मग हे परत त्याकडे जोडायचे का? तर हे लोक काय म्हणतात, हे जागा आमच्या आहेत. बोला तुम्ही याच्यावर. सगळ्यात पहिली गोष्ट जो रस्ता या ठिकाणी झाला, मला वाटतं सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे. पहिली गोष्ट ग्रामपंचायतचा तसा लिगली या रस्त्याशी संबंध येत नाही. हा जो जॉब होता, हा जॉब संपूर्ण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या रेड्डी म्हणजे डॉक्टर खैरे तर संपूर्णपणे हा जॉब त्या ठिकाणी त्याच्यात करायचा होता. परंतु पैशाची मला वाटतं पडलेली कमतरता, म्हणजे जेवढे पैसे ह्या रोडसाठी होते परंतु पाठीमागं वाढलेला जास्त का, आणि त्यामुळे पुढे या रस्त्याला आता निधी पडला नाही. जी काही शिल्लक रक्कम होती ती रक्कम नारायणगावच्या गटर म्हणजे त्या पैशातून सगळ्यात पहिलं गटर होणं गरजेचं होतं. म्हणून त्यावेळेला मला वाटतं गटरच्या वेळेला काढलं. चांगली गोष्ट या ठिकाणी झाली की ते नारायणगावचं गटर मीना नदीत जाणार होता, तर ते मीना नदीत न जाता ते डायरेक्ट नारायणगावच्या बाहेर या ठिकाणी जाईल. हा एक याच्यातला महत्वाचा भाग होता. तर दुसरा विषय असा आहे की ज्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाची आपण त्या बाबतीत चर्चा केली त्याच वेळेला आपल्याला विषय कळाला होता की उर्वरित कामासाठी त्यांच्याकडे खर्च आता कुठलाही निधी अजून शिल्लक नाही. समोर जे अतिक्रमण करतायत तेच जर अतिक्रमण करतायत तर त्यांच्या समोर त्यांच्या दुकानात यायला जर गाड्या लावायला जागा नसतील तर मग त्याला पर्याय काय? आता जर आपण दोन्ही बाजूने या रस्त्याचं बारकाईने पाहिलं तर या बाजूने जर तुम्ही पाहताय म्हणजे उजव्या बाजूने उभा आहे आपण ज्या वेळेला ते सुरुवातीच्या काळामध्ये जो एक फुटपाथ केला होता त्याच्या खाली गटर लाईन होती. त्या फुटपाथच्या आताची जर परिस्थिती पाहिली साधारण एक 2.5 ते 3 फूट तो खाली गेलेला आहे. खाली गेल्यामुळे साहजिकच ज्या उजव्या बाजूला जे काही दुकान आहेत आता त्यांच्या दुकानात जायला देखील या ठिकाणी थोडीशी जागा कमी पडतीये किंवा या ठिकाणी त्यांना तितक्या उचलून वर जायला तो पण त्रास या ठिकाणी निश्चित व्यापाऱ्यांचं एक नुकसान आहे. हा नारायणगाव बाजारपेठेचा अतिशय महत्वाचा रस्ता आहे. एकच मिनिट, हा महत्वाचा रस्ता आहे. ह्या रस्त्याने संपूर्ण नारायणगावची बाजारपेठ म्हणजे ह्या गेल्याशिवाय आपण वेशीच्या पुढे जे काय दुकान आहे त्या दुकानाला आपण या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे ह्या रस्त्यावरती जे अतिक्रमण आहे निश्चित ग्रामपंचायत या अतिक्रमणाबाबत मला वाटतं जागृत आहे. बऱ्याच वेळा ग्रामपंचायतींनी सदर दुकानदारांना नोटिसा बजावल्या, सदर दुकानदारांना समजून सांगितले. पण माझी एक ग्रामपंचायतला या ठिकाणी विनंती आहे. खरं तर या रस्त्यावरती ग्रामपंचायतचा तसा डायरेक्ट इनडायरेक्ट कुठला अधिकार येत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्यामुळे, परंतु मी एक ग्रामपंचायतला एक विनंती या ठिकाणी करत की आपण जर 2 माणसं या रस्त्यावर कायमस्वरूपी नेमली की आता जेणेकरून या रस्त्यावर आपण पाहतोय की आता समोर पाहतो आपण ती गाडी रस्त्यात उभी आहे, ती गाडी रस्त्यात आल्यानंतर ऑटोमॅटिक पाठीमागून येणारा तिथं थांबतोय. तर अशी जर ह्या रस्त्यावरती वाहनं उभी करून दिली नाही किंवा 2 व्हीलर पार्किंग केले, ते पार्किंग एकदम रस्त्यावर केलं तर ते पार्किंग त्याला थोडंसं आतमध्ये घ्यायला लावून शेवटी व्यापाऱ्यांना धंदा करणं हे देखील त्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि ज्या व्यापाऱ्यांनी थोडंसं त्या फुटपाथवरती जे काही व्यापारी येत आहेत त्यांनी देखील खरं तर आपली जबाबदारी समजावं. कारण माझ्या दुकानात जर गिराईक यायचं असं तर मी त्यांना पार्किंग करून दिलं पाहिजे. आज नारायणगाव बाजारपेठेचे किरण भाऊ जे काय आपण पाहतो की गिराईक कमी पडत चालले, तुझ्या मागे मूळ कारण आहे की नारायणगाव ग्रामपंचायत व्यापाऱ्यांनी कदाचित आपल्या दुकानापुढे जे काय अतिक्रमण केलंय त्याच्यामुळे देखील त्यांनाही गिराईक होत नाही आणि गावात देखील गिराईक होत नाही. तर 2 गोष्टी याच्यामध्ये आपल्याला एक करता येतील. ग्रामपंचायतीत 2 माणसं नेमावीत, एक माणूस पूर्वेकडे नेमावा, एक माणूस इकडे पश्चिमेकडे नेमावा. आणि दोन्ही ठिकाणी जे रस्त्यामध्ये त्यांनी सतत फिरत राहिले आणि ह्या ज्या गाड्या त्या ठिकाणी पार होत आहेत किंवा ज्या गाड्या रस्त्यात उभ्या राहत आहेत त्यांना जर वेळोवेळी सूचना केली, गाडी उभी करून दिली नाही, जी 2 व्हीलर रस्त्यामध्ये ते त्यांना जर सांगितलं तर मला वाटतं खूप बऱ्याच अंशी आपलं ट्रॅफिक या ठिकाणी थांबेल. अशी भाऊ अतिक्रमणाचाच विषय आहे. तर पूर्व वेस पासून तर पश्चिम वेसेपर्यंत जे व्यापारी आहेत तिथे अक्षरशः त्यांना माशा मारत गिऱ्हाईकाची वाट बघायला लागतीये. त्याचं काय कारण, तुम्ही काय कारण मी तुम्हाला ते सांगितलं ना की होते काय की हा नारायणगावचे हे नारायणगावचं प्रवेशद्वार आहे वेशीमध्ये जाण्याचं. आणि बऱ्याच अंश आता असं होतंय की तुम्ही ज्या वेळेला वेशीच्या आतमध्ये जातात त्यावेळेला 4 व्हीलर आतमध्ये जाऊ शकत नाही. याला जबाबदार कोण आहे? आपणच. व्यापारी आपला माल रस्त्याच्या बाहेर काढून ठेवतात. तो बाहेर काढून ठेवल्यामुळे ऑटोमॅटिक लोक कंटाळा करतायत की बा इथं वेशीच्या पुढे गेलं का याला धक्का लागतो का त्याला. तर कदाचित तिथंच जर व्यापाऱ्यांनी जर स्वतःहून जर ही काळजी घेतली की आपल्या दुकानापुढे आपणच जर पार्किंग करून दिलं नाही तर निश्चित सगळ्यांना धंदा होईल. ती वेळ येणार नाही माझ्या मारून. आशिष भाऊ मगाशी तुम्ही म्हटलं का कचडे होते त्यामुळे जागा नव्हती गाड्या लावायला, त्याच्यासाठीच तर आपण एकत्र काढलेत ना.
पण त्याच्यामध्ये व्यापारी पुन्हा उभा टाकायला लागलेले आहेत आणि ते जिवंत उदाहरण तुम्हाला तिथे दिसेल. जे पाहिलं मी 2-3 व्यापाऱ्यांशी या संदर्भात मी चर्चा पण केली. आता तुम्ही या ठिकाणी बा आपण उभे, मला वाटतं 4 ते 5 फूट याला हाईट झालेली आहे. बरोबर. आणि ज्या वेळेला या दुकानात त्याला चढायचं ते याला, तर त्यांनी चढायचं कसं हा एक महत्वाचा आहे. त्यांना मी तेव्हा म्हटलं होतं तुम्ही आतल्या पायऱ्या करून घ्या, पण त्यांचं म्हणणं असं की परत आम्हाला गटारात हा एक विषय निश्चित महत्वाचा आहे किंवा त्यांनी एकदा पोटात पाय किंवा तात्पुरता गरबंत शासनाचा निधी उपलब्ध होत नाही, तर कोणतं मोठ्या प्रमाणात काही न करता तात्पुरत्या स्वरूपात मला वाटतं की 2 फुटाचा 3 फुटाचा जिना त्यांनी करावा. अर्धवट राहिलेलं काम आहे तरी पूर्ण होईल. तर भाऊ मला माहितीप्रमाणे की आता खरं शासन आमचे, सत्ता आमच्या पक्षाची, सर्व आमचे, परंतु माझ्या माहिती उपलब्धता ह्या माहिती संदर्भात खरं तर मला वाटतं ग्रामपंचायत याचा पाठपुरावा केलेला आहे. आपण त्या पाठपुराव्याला मदत करू. शक्य झालं तर आपण त्या संबंधित खात्याशी पत्रव्यवहार करून आपण त्या मंत्र्यांशी भेटून त्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करू. शासनाकडे कुंभमेळा देण्यासाठी 35,000 कोटी आहेत. मग हे जे रस्ते आहेत, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, याच्यासाठी निधी का नाही मिळत? महाराष्ट्रातला मी परदेश संबंधी महामार्गावर जाऊन आलो. मला वाटतं महाराष्ट्रातलं आज जर दळणवळण इन्फ्रास्ट्रक्चरला पाहिलं किशोर भाऊ, तर म्हणजे आगळा वेगळा महाराष्ट्र या सरकारच्या काळात खरा घडला नाही. तुम्ही जर बाईकला फिरले ठीक आहे. आता ऑलरेडी ह्या रस्त्याचा अजूनही वाद चालू आहे. ग्रामपंचायतची मागणी की हा रस्ता आमच्याकडे द्यावा. सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ता ग्रामपंचायतकडे वर्ग करत नाही. मला वाटतं कदाचित जर ग्रामपंचायतकडे वर्ग केला, ग्रामपंचायत खूप चांगल्या प्रकारे. अशी भाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पद भोगलेले 1 नाही 2 नाही, तुम्ही तब्बल 20 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहात. 20 वर्ष 20-25 वर्ष. आणि असं असताना तुम्ही जे याचे वक्तव्य करतात हे कुठेतरी चुकीचं असं वाटत नाही? कारण राज्य मार्ग हा महानगरपालिका आली तरी वर्ग होत नाही, हा नियम आहे. तुम्ही नीट अभ्यास करा. ऑलरेडी हा रस्ता ग्रामपंचायत होऊ शकत नाही आयुष्यामध्ये, हे फक्त बोलायला ठीक. 2007 पासून मागणी केलेली आपण त्या रस्त्याची. त्यावेळेला होऊ शकत नाही, नियमात होऊ शकत नाही. तुमचा विषय होत नाही त्याला. आता बऱ्यापैकी जर समजा आता आपला हा पुरा पुन्हा नाशिक हायवे होता, आपल्याला केंद्र शासनाचा होता, पण बायपास बाहेरून गेल्यानंतर हा रस्ता राज्य शासनाकडे वर्ग होतोय. तसाच हे गावठाण हद्दीतून जातोय हा रस्ता, त्यामुळे तो वर्ग व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. मागणी आहे त्याची खूप जुनी मागणी. एक विषय आणखी आहे की हे जे पत्र्याची गाडी तिथं याचे देखील जे दुकानदार आहेत हे आपला माल सगळ्या रस्त्यावर ठेवतात, त्याच्यामुळे देखील ट्रॅफिक जॅमची समस्या संध्याकाळी नारायणगावमध्ये तरुण होते. 100% तुका भाऊ याच्यावरतीच आपलं म्हणणं असं आहे की ग्रामपंचायत देखील याच्यावरती मला वाटतं वेळोवेळी त्यांना सांगते, परंतु ही त्या व्यापाऱ्यांची जबाबदारी. आपल्या दुकानापुढे पाहिलं तर बरोबर ना, आपल्या पुढं जबाबदारी की आपल्याला दुकानात जर गिऱ्हाईक घ्यायचं असेल तर आपल्या दुकानापुढे आपणच गाडी नाही लावून दिली नाही तर दुकान गिऱ्हाईक आपल्याकडे. व्यापाऱ्यांचेच माल बाहेर आहेत ना रस्त्यावर. हे सांगतो ना, हे त्यांना त्यांना जाणीव कशी काय होत नाही त्याचं थोडस आश्चर्य वाटतं की माझ्या दुकानापुढे जर मला गिऱ्हाईक घेण्यासाठी त्याला जर गाडी पार्किंग लावायला जागा नसेल तर तो तिथं गाडी पार्किंग करणार नाही. कदाचित त्यांना कळत ते त्यांचंही नुकसान करून घेत असावं असं मला वाटतं एक व्यापारी म्हणून. आशिष भाऊ, सुयोग साम्राज्य लँडमार्क असेल, त्याच्यानंतर धर्म प्लाझा असेल, असे अत्याधुनिक मार्केट झालेले आहे. त्याच्यामुळे व्यापारी वर्ग हा बाहेर पडत चाललाय. मग तुम्ही या व्यापाऱ्यांचं प्रबोधन करणार कधी? मला वाटतं बा शेवटी गाव जसं जसं वाढत चाललंय तसं त्या ठिकाणी त्याच्या डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे. अतिक्रमणाला कंटाळून पार्किंगला जागा नसल्यामुळे व्यापारी बाहेर चालले. तो एक विषय नक्की ते त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जास्त करून बँका, पतसंस्था की त्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे, निश्चित तुमचा विषय नक्कीच आहे. पण शेवटी कुठल्याही गावची राजकारणात तुम्ही पाहिली तर भविष्यात जसं गाव मोठं होतं तसं ते त्या भागात वाढत राहतात. त्यातला तो एक मला वाटतं नैसर्गिक एक भाग आहे. नामदेवांना काय तुम्ही सुचवाल या ट्रॅफिकच्या बाबत, काय सांगाल? ट्रॅफिकच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर माझं प्रामाणिक मत असं आहे की पोलीस प्रशासनाने कुठल्याही राजकीय नेत्याच्या दबावाखाली न राहता त्यांनी त्यांचं काम जर प्रामाणिकपणे केलं तर निश्चितच ट्रॅफिकची समस्या सुटेल. तुम्हाला सांगतो, यापूर्वी अजय गोरड नावाचे आपल्याकडे अधिकारी आले होते, उत्तम प्रकारे त्यांनी काम केलं होतं. म्हणजे नारायणगाव स्टँडवर अक्षरशः मीना नदीच्या पुलापासून तर कॉर्नर पर्यंत एकही गाडी होत नव्हती. तिथं जॅम्बर लावले जात होते, त्यामध्ये आमदार सुद्धा सुटले नाहीत. हे कायद्याचं पालन जर प्रत्येकाने केलं तर ही समस्या आपोआप दूर होईल.
त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायतीची भूमिका आहे की आज ग्रामपंचायतीने यात्रा होऊन गेली, तुम्ही हे पाहताय हे सगळे बघा. ग्रामपंचायतीने हे काढणं गरजेचं होतं, पण ग्रामपंचायतीने काढलं नाही. काल परवा तुमची बातमी आली, पण बातमी आल्यानंतर तुम्ही याचा वास्तविक उल्लेख करणं गरजेचं होतं, पण तुम्ही तो केला नाही. आता ही समाचार येऊन जाऊन जर तुम्हाला जर किरकोळ उपयोगासाठी हे करत असतील आणि ती लोक ते चुकीचं आहे. तर कायद्याचं पालन करत असताना सर्वांना सारख्या प्रमाणे न्याय देता आला पाहिजे, मग ती ग्रामपंचायत असो किंवा ते पोलीस स्टेशन असो. तर आमचं प्रामाणिक म्हणणं आहे की पोलीस स्टेशननी आज इथं ज्या पार्किंग होतात, दोन्ही बाजूला गाड्या पार्किंग होतात, तर इथं समिश्रम जर तारीख ठेवली, समजा सण तारखेला इकडे विषम तारखेला इकडे, तर सगळ्या गाड्या एक साईडला होईल, रोड आपोआप मोकळा होईल. हीच सिस्टीम जर मार्केटवाल्यांनी राबवली. आता इथं बघा तुम्ही समोर दोन्ही बाजूला गाड्या आहेत, इथून जर यांची ट्रक आली, परशुरांची गाड्या बिड्या झाल्या आल्या, तर ही गाडी आतमध्ये घालायला यांना प्रॉब्लेम होतो. 4 वेळा ती गाडी मागं पुढे घ्यावं लागते. ते जर मार्केटवाल्यांनी पण हे जर राबवलं तर नारायणगावात मला तरी वाटतं वाहतुकीची समस्या राहणार नाही. त्याचबरोबर स्टँडची जर भूमिका घेतली, सगळे राजकीय नेतेच तिथं बसायला असतात. आज बायपास होऊन सुद्धा परिस्थिती अशी आहे का नारायणगाव स्टँडला वाहतुकीची समस्या आहेच. एकतर पोलिसांनी 2 पोलीस कर्मचारी तिथं बायपास चालू होतो तिथं ठेवले पाहिजे. ज्या गाड्या नारायणगावच्या असतील त्यांनाच तुम्ही आतमध्ये सोडा, त्या बाहेरच्या गाड्या त्यांना तुम्ही बाहेरूनच मार्ग दाखवला पाहिजे. ही जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे. तर पोलीस स्टेशन पण इथं कुठेतरी हात झटकताना दिसतंय. म्हणजे एकट्या ग्रामपंचायत नाही तर ही दोघांची पण जबाबदारी, आणि ती दोघांनी जर पार पाडली तर माझ्या मते ही समस्या निश्चित सुटू शकते. अण्णा, अतिक्रमणाचा देखील प्रश्न आहे. आता अतिक्रमणाचा तुम्हाला सांगतो, आज इथं तर आहेच आहे, पूनमच्या चौकात काय कारखाना बंद झालाय तर तिथे येईल. आज तिथं ते खड्डे खोदलेले आहेत. आतापर्यंत 9 ते 10 माणसं आम्ही उचललेली आहे तिथे, ते तसेच पडलेले आहेत. आज 2 महिने झाले. किरण भाऊ तुम्ही जाता येता पाहत असाल. परत तिथं धर्मराज प्लाझा, आपला गोविंद प्लाझाच्या समोर तिथं खड्डे खोदलेले आहेत. तिथं वर्कशॉप साठी गाड्या येतात, किरकोळ कामासाठी, त्या गाड्या त्याच्यात अडकून पडतात. तर ही ज्यांनी ते काम घेतलंय ती त्याची जबाबदारी, ती त्यांनी जर पार पाडली तर गाड्या ऑटोमॅटिकच साईडला उभ्या राहतील ना. पण त्यांनी ते केलं पाहिजे, पण त्यांची मानसिकता नसेल तर काय करायचं, असा विषय होतो ना. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.